तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण दोन इंडायसेसमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहेत, बँक निफ्टीमध्ये आणि फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये आपण का बरं आज एक्झिक्यूट केलेला आहे ते तुम्हाला मी समोर डिस्कस करतो. आधी जो ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे बँक निफ्टीचा, तो आधी आपण डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती. ही जी क्लोजिंग लेवल होती याच्या जवळपास यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी इंडिशन क्रिएट केली, दोन्ही साईडनी याला वीक होते. ही कॅन्डल अपसाईडनी जायला स्टार्ट केलं. त्यानंतर जी थर्ड कॅन्डल आहे, थर्ड कॅन्डलनी प्रॉपरली याला रिजेक्शन घेतलं आणि ही जी कॅन्डल आहे याला प्रॉपरली इंगल्फ केलेलं आहे आणि स्ट्रॉंग डाऊनसाईडनी क्लोजिंग दिलेली आहे. तर तशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय मी एसएल लावलेला, कारण की अपसाईडनी याचे जे टार्गेट होते ते खूप कमी होते आणि डाऊनसाईडचा जो स्पेस होता तो डायरेक्टली ओपन होता. त्या अकॉर्डिंग मी इथे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. सरळ सरळ याचं जे टार्गेट निघत होतं हे डायरेक्ट पीडीएल लेवल होतं, जे की ही लेवल होती. याच्यामध्ये काही हर्डल नव्हता, जे स्पेस होती डायरेक्टली ओपन होती. त्या अकॉर्डिंग आपण या स्पेससाठी प्ले केलेला आहे. ज्या प्रकारे मी सांगितलं की पीडीएल लेवल हे टार्गेट होतं, आपण एंट्री घेतल्यानंतर हा स्लाइटली या साईडपर्यंत खाली आला. इथे एक रेंज क्रिएट केली आणि दोन फ्रॅक्टल पण क्रिएट केलेले आहे. जेव्हा हा फर्स्ट फ्रॅक्टल आला तर आपल्याला इथे ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल मी इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी या फ्रॅक्टलवर लावला. त्यानंतर मी थोडं वेट केलं. इथे थोडीशी अपसाईडनी स्पाईक लावली, बट आपला इथे जो लावलेला ट्रेलिंग होता तो इथे बुक नाही झाला. त्यानंतर एक डॉमिनेट कॅन्डल बनली, जे की तुम्हाला दिसेल की ही कॅन्डल आणि ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे. तर जनरली अशा कॅन्डलनंतर मार्केट अपसाईडला मुवमेंट करत नाही आणि जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू करतो आणि नेक्स्ट टार्गेट जे आहे ते डन करतो. बट यांनी तसं न करता अपसाईडला मुवमेंटन दाखवलेली आहे. तर मी ज्या प्रकारे सांगितलं की ही कॅन्डल स्ट्रॉंगली दिसत होती, तर इथे लावलेला जो ट्रेलिंग होता तो मी अजून टाईट ट्रेल केला आणि ह्याच्यावर लावला. ट्रेल केल्यानंतर दोन कॅन्डल इथे थांबला आणि पुन्हा बँक निफ्टी अपसाईडला निघालेला आहे. तर जेव्हा इथे अपसाईडला निघाला तर ह्या कॅन्डलमध्ये जो इथे लावलेला ट्रेलिंग होता तो इथे बुक झाला. त्यानंतर स्लो अँड स्टडीली डाऊनसाईडला आला. हे कॅन्डल बघून ज्यांनी पण बाईंग केलेली असेल त्यांना ट्रॅप केलं आणि जे डाऊनसाईडचं मोमेंटम आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. आणि इथे जेव्हा हा डाऊनसाईडला आला तेव्हा आपलं जे सेकंड टार्गेट होतं, जे की आपलं पीडीएल लेवल होतं, या टार्गेटनंतर ते इथे याने डन केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा डाऊनसाईडला मोमेंटम केलं, थोडा वेळ इथे थांबला. ही जी रेंज होती ही खूप स्ट्रॉंग सपोर्ट लेवलचं काम करत होती. त्या अकॉर्डिंग यांनी भरपूर वेळ इथे घालवलेला आहे. जेव्हा इथे ब्रेकडाऊन दिलं त्यानंतर यांनी जे डाऊनसाईडचे टार्गेट आहे, जे की ऑलमोस्ट 47,400चं होतं, ते यांनी इथे डन केलेलं आहे. बट या ब्रेकडाऊनवर आपण ट्रेड घेतलेला नाही आहे, कारण की ही जी स्पेस होती ती खूप मला कमी दिसत होती आणि हा जो पॉईंट आहे हा ऑलरेडी टार्गेट पॉईंट आहे. तर जनरली टार्गेट पॉईंटवर मी एंट्री करत नाही, त्या अकॉर्डिंग मी याला इग्नोर केलेलं आहे आणि ह्याच्या जागी मी फिन निफ्टीला एक्झिक्यूट केलं. तर ते कशाप्रकारे तिथं माइंडसेट होता मी ते तुम्हाला फिन निफ्टीमध्ये एक्सप्लेन करतो. तर सेटअप अकॉर्डिंग जो बँक निफ्टीचा ट्रेड होता तो एक्झॅक्टली मी या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एक्झिक्यूट केलेला आहे आणि हे जे टार्गेट होतं हे टार्गेट ठेवलेलं होतं. बट आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर इथे बुक झालेला आहे. ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत जे मोमेंटम आहे ते कॅप्चर केलेलं आहे. बट जेव्हा ते ट्रेलिंग आली तर ट्रेलिंगचा जो स्विंग होता तो खूप मोठा होता. त्या अकॉर्डिंग इथे आपल्याला जो ट्रेलिंग आहे तो जास्त द्यावा लागला आहे, कारण की या मोमेंटममध्ये ऑलमोस्ट मी 70 पॉईंटच्या गेनवर होतो. बट जेव्हा ते रिव्हर्स झालं आणि जो ट्रेलिंग आला त्या अकॉर्डिंग ऑलमोस्ट मी इथे 10-12 पॉईंटच बुक केलेले आहे, कारण की माझं एक्सपेक्टेशन होतं की हा इझिली पीडीएलपर्यंत येऊन जाईल, कारण की इथे मी जनरली बघतो की वीक प्लेअरना काढण्यासाठी मोमेंटम असते. बट ही जी मोमेंटम आहे हे एक्स्ट्रा झालेली आहे. अपसाईडला गेलं, ब्रेकआउट पण दाखवला, तर स्पाईकमध्ये इथे आपला बुक झाला. त्यानंतर जे सेकंड टार्गेट आहे जे की आपण पीडीएल ठेवलेलं होतं ते इथे डन केलेलं आहे. आणि हे तर मी एक्सप्लेन केलं की का बरं इथे टाईम स्पेंड केला आणि या मोमेंटमचं काय होतं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की बँक निफ्टीमध्ये माझी सायकॉलॉजी काय होती. यासोबत जो सेकंड ट्रेड होता जो की आपण फिन निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. तर आता फिन निफ्टी बघून घेऊ की एक्झॅक्टली तिथे आपण कशा प्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. फिन निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅप होती. हा जो क्लोजिंग लेवल होता जस्ट याच्यात थोडंफार यांनी ओपनिंग वर दिलेली होती. हा जो रेजिस्टन्स लेवल होता आणि हा जो झोन होता याच्यामध्ये त्याची ओपनिंग होती. जनरली आपण फिन निफ्टीला ट्रेड करत नाही. फिन निफ्टी आणि बँक निफ्टी हे 95% जे आहे ते सिमिलर चालतात. त्या अकॉर्डिंग आपण बँक निफ्टीला ट्रेड करतो, कारण की मोठा इंडेक्स आहे आणि जे प्रीमियम आहे ते प्रीमियम हिटिंगसाठी आपल्याला तो मोठा इंडेक्स असल्यामुळे थोडं इझी जातं. त्या अकॉर्डिंग आपण त्याला ट्रेड करतो. बट इथे अपॉर्च्युनिटी चांगली दिसत होती आणि जे स्ट्रक्चर आहे ते दोन्हीमध्ये सेम दिसत होतं. त्या अकॉर्डिंग आपण याला आज एक्झिक्यूट केलेलं आहे. ही मोमेंटम जी आहे ही टोटली आपण आज इग्नोर केलेली आहे. जेव्हा बँक निफ्टी आणि फिन निफ्टी या लेवलवर सुरू होतं तेव्हा मी फिन निफ्टीचा चार्ट लावला आणि ही मुवमेंट बघत होतो. तर इथे क्लिअर झालेलं होतं. ह्याच्यावर जर निघाला असता तर डायरेक्टली फर्स्ट आणि सेकंड टार्गेटपर्यंत हे जे स्पेस होता हा प्रॉपरली ओपन होता. त्या अकॉर्डिंग इथे दोन्ही चान्सेस मला क्लिअर दिसत होते. आणि डाऊन साईडनी पण जेव्हा हा ब्रेकडाऊन देणार तर हा खालच्या साईडनी जे स्पेस होते ह्याच्याकडे ओपन होते. तर याच्यामध्ये ट्रेड घेण्याचं एकच रिझन आहे, कारण की याच्याकडे ब्रेकडाऊन नंतर स्पेस होता, त्यामुळे मी इथे एक्झिक्यूट केलेला आहे. आणि जो बँक निफ्टी आहे तो ब्रेकडाऊन दिल्यानंतर डायरेक्टली टार्गेट लेवलवर येऊन पोहोचलेला होता, तर तिथे स्पेस ओपन नव्हता. जनरली अशा प्रकारे जेव्हा मोमेंटम होते तर बँक निफ्टी जो आहे तो थोडा त्या टार्गेट लेवलवर एक स्पाईक लावतो, पुन्हा क्लोजिंग वर देतो, पुन्हा स्पाईक लावतो, पुन्हा वर क्लोजिंग देतो. तर स्पेस नसल्यामुळे तो त्या लेवलवरच फिरत राहतो. आणि जर फिन निफ्टीकडे जर स्पेस असला
तर फिन निफ्टी स्लो अँड स्टडीली जे टार्गेट आहे ते डन करतं आणि त्यानंतर जे नेक्स्ट मोमेंटम करायची आहे ते मोमेंट करतं. त्या सायकोलॉजी अकॉर्डिंग मी आज फिन निफ्टीला एक्झिक्यूट केलेला आहे आणि बँक निफ्टीला थोडं अवॉइड केलं. तर फिन निफ्टीचा जो ट्रेड होता तो आपण या ब्रेकडाऊनवर घेतलेला आहे, जो की या कॅन्डलमध्ये होता. जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय मी एसएल लावलेला. याच्यामध्ये जे टार्गेट होतं ते सरळ 21,240 टू 21,270 हा जो झोन होता, जो की खालच्या साईडचा होता, एक्झॅक्टली त्यांनी त्या लेवलवर टच केलेला आहे आणि या लेवलवर एक रेंज क्रिएट केलेला आहे. जेव्हा एंट्री घेतली आणि लगेच खाली आला, टार्गेट डन केलं, तर इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला, कारण की मोमेंटम फास्ट होती आणि चांगली आपल्या डायरेक्शनमध्ये सुरू होती. यांनी जो फर्स्ट स्विंग क्रिएट केलेला आहे तो या लेवलवर केलेला आहे. तर जेव्हा इथे फ्रॅक्टल आला आणि स्विंग क्लिअर झाला, तर जो एसएल इथे लावलेला होता तो एसएल ट्रेल करून ह्या लेवलवर आणला आणि जे पोझिशन आहे ते सिक्युअर प्लेसवर करून घेतली. त्यानंतर जेव्हा पुन्हा एक स्विंग क्रिएट केला तर पुन्हा आपण ट्रेल केलेला आहे. बट जे प्रीमियम होते ते स्लो अँड स्टडीली डाऊन साईडला मुवमेंट करत होते, कारण की उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. त्या अकॉर्डिंग जो डीके मॅनेजमेंट होता तो आज या लेवलवर होत होता. त्या अकॉर्डिंग आपल्याला त्याचं बेनिफिट मिळालेलं आहे आणि आता जी क्लोजिंग दिली आहे ती पण ऑलमोस्ट रेंजच्या जवळच आहे. तर हा जो ट्रेड आहे हा ऑलमोस्ट मी मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधीच बुक केलेला आहे, कारण की आपला ट्रेलिंग इथे बुक नाही झाला. जो ट्रेलिंग मी लावलेला होता त्याला मी मॉडिफाय केलं मार्केटमध्ये आणि जी मार्केट प्राइस सुरू होती त्यामध्ये मी त्याला बुक करून घेतलेला आहे. तर फिन निफ्टीचा जो ट्रेड होता तो ऑलमोस्ट आपण इथे एक्झिक्यूट केलेला आहे. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं आणि ऑलमोस्ट मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधी आपण त्याला बुक केलेलं आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की कशाप्रकारे फिन निफ्टीला आपण एक्झिक्यूट केलेलं आहे आणि फिन निफ्टीला एक्झिक्यूट करण्याचा आज काय रिझन होतं ते, आणि याचबरोबर निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलं नाही आहे ते पण आपण एकदा डिस्कस करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला तो पण इंडायसेस एकदा क्लिअर होऊन जाईल. तर इथे बघाल ब्रेकआउट तर दिला, बट ब्रेकआउट त्या अकॉर्डिंग नव्हता की जसं आपल्याला अपसाईडचं डायरेक्शन दाखवेल. इथे आपल्याला एका रेंजचं वेट करायचं होतं. ह्या कॅन्डलमध्ये आपण बँक निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं होतं. इथे तुम्हाला दिसेल ही कॅन्डल जी आहे ही थोडी वर क्लोजिंग दिली आहे, त्यामुळे आपण निफ्टीला इग्नोर केलेलं आहे. याच्यामध्ये पण टार्गेट जे होतं ते पीडीएल होतं. यांनी स्लो अँड स्टडीली जे टार्गेट आहे ते डन केलेलं आहे. बट व्होलेटिलिटी निफ्टीमध्ये पण होती, यांनी पण चांगलं अपसाईडला डायरेक्शन दाखवलं आणि पुन्हा ट्रॅप करून डाऊनसाईडला आणलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल की आपला सेटअप ॲक्टिव्ह झालेलाच नाही आहे. हा डायरेक्टली डाऊनसाईड होता, डायरेक्टली वर होता, डायरेक्टली डाऊनसाईडला होता. इथे थोडा वेळ थांबला, ब्रेकडाऊन आहे, डायरेक्टली आहे, रिस्क रिवॉर्ड प्रॉपरली नाही आहे, खूप मोठी कॅन्डल आहे. त्यानंतर इथे थोडा वेळ थांबला, इथे ब्रेकडाऊन नाही आहे, डायरेक्टली आहे आणि या लेवलवर तर ऑलरेडी आपण फिन निफ्टी एक्झिक्यूट केलेला होता. तर त्या अकॉर्डिंग आपण याला इग्नोर केलेला आहे, कारण की ज्या प्रकारे आपण सेटअप बघतो आणि ज्या प्रकारे आपले रूल आहेत की कशा प्रकारे आपण एक्झिक्यूट करतो ते इथे आपले फुलफिल होत नव्हते. त्या अकॉर्डिंग आपण याला इग्नोर केलेला आहे. इथे तुम्हाला दिसेल की स्विंग पण आहे ते खूप मोठे बनत आहे आणि जो एसएल आहे ते पण खूप मोठे बनत आहे. त्या अकॉर्डिंग आपण आज टोटल याला इग्नोर केलेला आहे. तर इथे तुम्हाला 3 इंडायसेसचं एक्सप्लेनेशन समजलेलं असेल. बँक निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केला, त्यानंतर फिन निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केला, त्याचं काय रिझन होतं की आज आपण फिन निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेलं आहे आणि त्याचबरोबर निफ्टीला आपण का बरं आज इग्नोर केलेलं आहे ते पण इथे तुम्हाला समजलेलं असेल. तर याचबरोबर आता बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टाईमला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:30 तिथे मी बँक निफ्टीचा 47,900चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 3:16 मध्ये आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:30 47,900चा सी तो झालेला आहे 3:06 मध्ये. त्यानंतर ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये ब्रेकडाऊनचा ट्रेड आपण फिन निफ्टीला एक्झिक्यूट केलेला आहे, तो केलेला आहे 2:25 21,250चा सी तो सोल्ड झालेला आहे 136 मध्ये आणि या ट्रेडला जे आपण बुक केलेलं आहे ते केलेलं आहे मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधी 3:29 21,250चा सी तो केलेला आहे 65 मध्ये. फर्स्ट ट्रेड जो बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी बँक निफ्टी जास्त दिसत होती आणि निफ्टीची जरा कमी दिसत होती. त्या अकॉर्डिंग आपण आज बँक निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं आहे, निफ्टीला इग्नोर केलं आणि ह्याच्या मागे जे रिझन होतं ते फक्त स्पेसचं होतं. ह्याच्याकडे स्पेस फिन निफ्टीकडे जास्त होता आणि बँक निफ्टी जे आहे ते टार्गेट लेवलवर येऊन पोहोचलेलं होतं. त्या अकॉर्डिंग आपण आज फिन निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं आहे. होप करतो तुम्ही पण सेम सेटअप घेतलेला असेल आणि प्रॉपर लेवलवर बुक केलेलं असेल, कारण की जे पण लाईव्ह जॉईन करत आहेत सगळे जे रिझन आहे ते त्यांना एक्सप्लेन केलेले आहे. तुम्हाला पण आमच्यासोबत लाईव्ह जॉईन करायचे असेल आणि लर्निंग वाढवायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. तिथे पूर्ण डिटेल तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याचबरोबर रोज मी जे हे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो ह्यामध्ये पण तुम्हाला काही लर्निंग मिळत असेल, काही तुमची सायकोलॉजी इम्प्रूव्ह होत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर हे होते आजच्या दोन्ही पण ट्रेडचे अपडेट. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.